ने टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है। फ्लड लाइट्स धीरे धीरे ऑन होती हुई एक वेगळीच मजा नाही का? आपण जर या सीझनमध्ये आलो तर कित्येक स्पर्धा या रात्रदिवस प्रकारात राहिल्या, पण बाली ट्रॉफीने गेल्या 7 पर्वांपासून ते जपलेलं आहे आणि तेच क्रीडा रसिकांमध्ये एक कुतूहल राहिलेलं आहे की आम्ही प्रवेश घेतोय पण आम्हाला जिंकायचं आहे. पण मात्र प्रत्येक संघांचं स्वप्न ते काय पूर्ण होत नाही आहे. काही निवडक संघ जे आहेत, सौभाग्यशाली संघ जे आहेत, ते या स्पर्धेत जिंकताना तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलेले आहेत. एक अलग ही जोश और जुनून के साथ यहाँ पर टीमें आती है बाली ट्रॉफी में खेलने के लिए। आमतौर पर सिटी के जो टूर्नामेंट्स होते हैं वो इतने ज़्यादा दिन तक चलते नहीं है, लेकिन बाली ट्रॉफी एक ऐसा टूर्नामेंट है जहाँ पर शेड्यूल लंबा रहता है और सिटी की बहुत ज़्यादा टीमें खेलती है। कुल मिलाकर 64 टीमें इस सीज़न में खेल रही है। ग्रामीण फॉर्मेट से 72 टीमें खेल रही है, साथ में 40+ की 16 टीमें हैं। ऑल इंडिया ओपन जो कि लीग स्वरूप में टूर्नामेंट खेला जाएगा उसमें 8 टीमें हैं। चला, पहिला बॉल डिलिव्हर होतोय 6:36 आपण 37 मिनिटं. ओके, आपण 1 मिनिट एक्सटेंड करूया. 6:37 पहिला बॉल डिलिव्हर होतोय, तर आपण यानंतर आता अतिरिक्त वेळ घेऊ शकत नाही. फ्रान्सची 11 या दोन संघाकडून 2 बॅटर्स अमोल आणि प्रणव, आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय चॅलेंज स्पोर्ट्स कडून ज्ञानेश्वर. ज़्यादातर जूनियर के खिलाड़ी आपको नज़र आएंगे फ्रांस 11 में। ज्ञानेश्वर पहला ओवर लेकर तैयार होते हुए आमतौर पर नई गेंद का इस्तेमाल करते रहते हैं और नई गेंद से बहुत अच्छी गेंदबाजी की है ज्ञानेश्वर ने। अमन के पास स्ट्राइक नहीं है, बल्कि प्रणव के पास है स्ट्राइक। पहली गेंद नीची रही, हालांकि जगह ज़रूर थी यहाँ पर, बैट्समैन कट भी करना चाहते थे लेकिन पूरी तरह से चूक गए। डॉट बॉल के साथ शुरुआत। फुटवर बघा, फुटवर बिलकुल झालं नाहीये आणि खडे हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जरूर झाला होता अवे फ्रॉम द बॉडी, पण बॉलला आपल्या कक्षेत सामावून घेता आला नाहीये. जाते डॉट बॉल पहिला. इस बार स्वीप करने का प्रयास, ये गेंद लेग स्टंप के बाहर है। वाइड से खाता खुलता हुआ यॉर्कर का शायद प्रयास कर रहे थे। जी हाँ, यॉर्कर लेन पर गेंद जरूर है। ओहो, काफ़ी करीबी मामला था ये। लेग स्टंप के ज़्यादा भी बाहर नहीं थी, लेकिन ज़रूर अंपायर ने जो निर्णय दिया है वो बिल्कुल सही है, क्योंकि लेग स्टंप के थोड़ी बाहर ही थी। एक सूचना आली आहे, या बॉल नंतर आपण डिस्कस करूया. इस बार स्विच इट, बढ़िया शॉट इनफील्ड के ऊपर से, गेंद जा रही है डीप स्क्वेरिश थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर। इस मैच का पहला चौका प्रणव के बल्ले से। बघा, चौकारदार आलेला आहे. आणि अजून एक सूचना आली आहे, चॅलेंजच्या प्लेअर पेव्हलियन बॉक्समध्ये 13 मेंबर नाही आहे, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी चॅलेंज स्पोर्ट्सला मिळणार आहे, ती आपण ॲड करणार आहोत. चॅलेंज स्पोर्ट्सला 2 धावांची पेनल्टी, त्यांच्या प्लेयर्स पेव्हलियनमध्ये 13th मेंबर नहीं है. देखिए, रूल्स सभी के लिए समान है और रूल्स को आपको फॉलो करना ही होगा। चैलेंज एक बहुत ही बड़ी टीम हमेशा रही है और डिसिप्लिन क्रिकेट की उम्मीद हमेशा चैलेंज स्पोर्ट्स से की जाती है, लेकिन यहाँ पर ज़रूर रूल का उल्लंघन किया गया है। उस वजह से 2 रनों की पेनल्टी है और पहले ओवर के बाद पेनल्टी के 2 रन स्कोर में ऐड किए जाएंगे। 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी नुकसान के। तो आधारशिला यहाँ पर यदि रखी जाती है तो एक अच्छा खासा टोटल चैलेंज के अच्छे बॉलिंग आक्रमण के सामने भी बनाया जा सकता है, ये मेरा मानना है। प्लेयर्स अवेलेबिलिटी हा एक दृढ प्रश्न बनलेला आहे प्रत्येक संघ मालकासाठी. दरम्यान धावसंख्या 5. अगली गेंद, और इस बार कलाइयों का उपयोग करते हुए गैप में निकाला है। लंबा चेज है फील्डर के लिए और आउटफील्ड तेज, गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। एक और चौका। प्रमाणे ही ज्युनियर्सची टीम आहे, पण मात्र खेळ सिनियर सारखा पाहायला मिळते. खूप चांगलं स्ट्रोक सिलेक्शन बघा. ऑन साईडला लेग ग्लान्स केला आहे, बॉल मात्र गॅपमधून बाहेर गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करताना. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, खूप चांगलं गॅप शॉट सिलेक्शन. बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. फलंदाज प्रणवच्या बॅटमधून धावसंख्या पोहोचते 9 या आकड्यावर. ठीक है मनीष, जूनियर सीनियर ये सारी चीज़ें तो बराबर है, अपनी अपनी जगह है, लेकिन क्रिकेट एक ऐसा खेल है जहाँ पर काबिलियत का मुकाबला काबिलियत से होता है। एक्झॅक्टली, क्षमता. कारण म्हणतात ना की क्षमतापेक्षा धाव जास्त धावलो तर दम लागतो आणि क्षमतापेक्षा जास्त धावायला सुद्धा दम लागतो. जोखिम उठाकर बल्लेबाजी कर रहे हैं प्रणव। नीचे रहती हुई गेंद, जोरदार अपील लेग बिफोर के लिए, लेकिन अंपायर रमीज रईस वहां पर टस से मस नहीं हुए।
रिप्ले में देखना काफी इंटरेस्टिंग रहेगा और तुरंत रिप्ले आपके सामने है। अच्छा फैसला, बहुत ही अच्छा फैसला। टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी गेंद और लेग स्टंप को मिस कर दी। आणि थोडंफार हाईट फॅक्टर देखील पाहायला मिळाला, कारण शॉर्ट ऑफ गुडलेनला बॉल पिच झाला होता, थोडा राईज झाला आणि त्याचमुळे तो देखील फॅक्टर कदाचित लक्षात घेतला असावा. धावसंख्या 9. दिशाहीन गेंद इस दफा, ये दूसरी वाइट गेंद है। ओवर थोड़ा लंबा चलता हुआ, थोड़ा बहुत दबाव भी शायद गेंदबाज महसूस कर रहे होंगे क्योंकि 2 चौके भी लग चुके हैं और अच्छी शुरुआत कही जा सकती है प्रांसी 11 के लिए। रन संख्या 10 बिना किसी नुकसान के। ऊर्जा थोडी जास्त खर्च होते या षटकामध्ये ज्ञानेश्वरची आणि चॅलेंज स्पोर्ट्स संघ थोडा स्ट्रगल करत पाहायला मध्ये. चांगली सुरुवात टीम फ्रान्सीची. और इस बार चहलकदमी की थी, कदमों का इस्तेमाल करते हुए ड्राइव करना चाहते थे कवर्स में लेकिन चूक गए। चांगल्या चेंडूची निवड या ठिकाणी पाहायला मिळाली. बघा ना, पिचिंग प्रॉपर होता, आमर होता, सरळ सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आणि या स्ट्रोकच्या तयारीमध्ये मात्र थोडासा संभ्रमात पाहायला मिळाला. फलंदाज जातोय डॉट. छोटे कद के गेंदबाज है और बॉलिंग एक्शन भी आप देखोगे तो वो सीधा हाथ नहीं आता है, उस वजह से भी गेंदें थोड़ी नीची रहती है। साइड आर्म गेंदबाजी, ओहो फिर से दिशा से भटकते हुए, अब तो ये काफ़ी बड़ी समस्या बनती जा रही है ज्ञानेश्वर के लिए। तीसरी वाइट गेंद, रन संख्या आगे बढ़ती हुई फ्रांसी 11 की 11 रन बगैर नुकसान के। पहिल्या षटकातच 2 षटकांचा कालावधी जो लागतो तोच लागतो असं पाहायला मिळालं. आतापर्यंत एक लांबलेलं षटक आपण पाहतो आणि धावा सुद्धा मिळतात फ्रान्सीला आणि धावसंख्या आता 11. स्ट्राइक अभी भी प्रणव के पास। इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बेहतर लंबाई बेहतर लाइन बिट किया बैट्समैन को और इसके साथ ही अब जाकर पहला ओवर समाप्त होता हुआ। स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के। फ्रांसी 11 और चैलेंज स्पोर्ट्स के बीच में आज का ये कुल मिलाकर 7वां मैच है। इसके बाद 40+ का मुकाबला रहेगा विक्रम स्पोर्ट्स वडूनगर और जॉली क्लब कामतगर के बीच में। सेकंड राउंड का मुकाबला, दोनों टीमें इससे पहले खेल चुकी है इस सीज़न में, एक एक मुकाबला जीता है और बड़ा मुकाबला रहेगा। दोनों टीमों के पास एक से बढ़कर एक खिलाड़ी है। 40+ का क्रिकेट भी काफ़ी दिलचस्प रहा है बाली ट्रॉफी में। एक्झॅक्टली. बघा, सर्व फॉर्मॅटचं क्रिकेट या ठिकाणी स्तुत्य राहिलेलं आहे, कौतुकास्पद राहिलेलं आहे. आज दुपारीच आपण एक संघ पाहिला होता आणि त्या संघामध्ये मात्र सर्व 40च्या 40 वर्षावरील खेळाडू होते आणि त्यांनी तितका चांगला खेळ आपण खेळताना पाहिला. देखिए यहाँ पर स्कोर 11 हुआ है और पेनल्टी के 2 रन भी अब स्कोर में ऐड किए जा रहे हैं, तो अब कुल रन संख्या 13 बिना किसी नुकसान के। पेनल्टीज प्रत्येक संघासाठी धोकेधोकी असते, पण जर तुम्ही चांगलं खेळ कराल, तुमचं चांगलं वर्तन असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला ती पेनल्टी नक्कीच मिळणार नाही. धावसंख्या 11 झाले. प्रणव 8 धावांवर खेळतोय. अमोलचं अजूनही खातं खुललं नाही, कारण अमोलकडे मात्र ऑपॉर्च्युनिटी एकदा आली होती आणि त्या ऑपॉर्च्युनिटीचा स्वीकार करताना मात्र त्याला धावा बनवता आल्या नाहीये. अजूनही 5 षटकाचा खेळ बाकी आहे, खूप काही घडेल या डावामध्ये. बाहरी किनारा लगा है लेकिन स्लिप में कोई खिलाड़ी नहीं है। बाल बाल बच गए बल्लेबाज अमोल। पवन केने गेंदबाजी के मोर्चे पर और अब ये थोड़ा डिफरेंट एंगल लेकर आने वाले हैं क्योंकि उल्टे हाथ से गेंदबाजी करते हैं और बल्लेबाजों के लिए कुछ उल्टे नतीजे भी आ सकते हैं, थोड़ा संभल कर रहना होगा। खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी पेस तुमच्याकडे असणं गरजेचं नाही आहे. तुमचं रोटेशन कसं तुम्ही वापरताय, तुमची पिचिंग कुठे आहे त्या देखील लक्ष दिलं जाते. आणि पवन असा गोलंदाज आहे, खूप कमी रनमध्ये सुद्धा तो बॉलला पेस देतोय, असं आपण कित्येक वेळा पाहिलंय. वेरिएशंस है उनके पास, अच्छा खासा अनुभव भी है, बहुत कम उम्र में उन्होंने खेलना शुरू किया था सिटी क्रिकेट में। इस बार पटकी हुई गेंद थोड़ा तेज करने का प्रयास था, दिशाहीन रही, वाइट का इशारा करते हुए अंपायर। अतिरिक्त रन्स काफ़ी ज़्यादा खर्च किए जा रहे हैं चैलेंज स्पोर्ट्स के गेंदबाजों द्वारा। वैसे चैलेंज स्पोर्ट्स ने इस सीज़न में कमाल का प्रदर्शन किया है। टेबल टॉपला असावी ती टीम. धावसंख्या 13. चांगलं खेळ या सीझनमध्ये आपण पाहिलाय. बढ़िया शॉट, इम्प्रोवाइजेशन, हालांकि गैप नहीं ढूंढ पाए हैं। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर प्रोटेक्शन है और थोड़ा फाइन खेलने का इरादा था। जो शॉर्ट फाइन लेग और बैकवर्ड स्क्वायर लेग डीप में जो खिलाड़ी है उनके बीच में जो गैप है वो तलाशना चाहते थे बल्लेबाज। ना, स्ट्रोकची निवड तर खरंच चांगली होती. स्वीप करण्याचा जो पवित्रा तो तर केला अप टू डेट होता, पण मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे डीप स्क्वेअर लेगला आणि म्हणूनच फक्त एकच मिळाली. धावसंख्या 13. 16 रन बन चुके हैं। इस बार जाने दिया गेंद को और ये भी वाइड है। पवन थोड़े आश्चर्यचकित हुए वहाँ पर जिस तरह के उनके हाव भाव नजर आ रहे हैं, लेकिन देखिए गेंद दिशाहीन थी जिस वजह से अंपायर ने वाइड घोषित किया है। बल्लेबाज ने उसको खेलने की कोशिश नहीं की, यानी कि ये 5वीं वाइड गेंद है। सोचना होगा चैलेंज स्पोर्ट्स को इसके बारे में।
ये भी ऑफ स्टंप के काफी बाहर, फिर से वाइड। क्या कारण हो सकता है मनीष कि इतनी ज्यादा दूर गेंदबाजी की जा रही है? बघा भिवंडी या परिसरामध्ये वेगवेगळे फॉर्मॅट्स आपण पाहतो. सिटी फॉर्मॅट आहे, ग्रामीण फॉर्मॅट आहे आणि कदाचित जी बॉन्डिंग आहे चॅलेंज स्पोर्टची या अगोदर आपण जी पाहिली होती या स्पर्धेसाठी ती बॉन्डिंग व्यवस्थित जुळत नाही आणि संध्याकाळच्या क्रिकेटसाठी मात्र अजूनही जो पॉझिटिव्ह अप्रोच पाहिजे चॅलेंज स्पोर्टचा आतापर्यंत गोलंदाजाच्या वतीनं पाहायला मिळाला नाहीये. बढ़िया फील्डिंग शॉट थर्डमैन की दिशा में सर्कल के बाहर निकलते हुए ज्ञानेश्वर ने गेंद को फील्ड किया था और बल्ले से आता हुआ ये रन। गेंद हवा में भी रही थी लेकिन किस्मत अच्छी है बल्लेबाज की और किस्मत का सहारा ज़रूर मिला है। शुरुआत ठीक ठाक है प्रांसी 11 के लिए, रन संख्या 19 बगैर नुकसान के और विकेट की तलाश में इस समय चैलेंज स्पोर्ट्स। चांगली पार्टनरशिप आहे. 8 बॉल्समध्ये आतापर्यंत बनवलेल्या आहेत 19 धावा. इस बार रिवर्स खेल दिया है और गैप में निकल गई है गेंद। फील्डर पीछा तो कर रहे हैं लेकिन बाउंड्री लाइन के बाहर से गेंद को उठाएंगे। 4 रन। एक फटका खेळलेला आहे आणि रिव्हर्स हिट करताना स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर होतं. क्षेत्ररक्षक थोडा कॅज्युअल राहिला. बॉल तो अडवू शकला असता पण त्या बॉल अडवण्याची जी ऊर्जा हवी आहे ती ऊर्जा पाहायला मिळाली नाही. बघा ना इझी अटेम्प्ट होता, अडवू शकले असते बॉलला पण मात्र बघा थोडे कॅज्युअल राहिले आणि त्याचमुळे बॉल पसार झाला थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. इस पारी का ये तीसरा चौका और तीनों भी चौके प्रणव के बल्ले से निकले हैं। 13 पर बैटिंग करते हुए कट करने का प्रयास, अपील और आउट। कॉट बिहाइंड, ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद, उसको छेड़ने का प्रयास किया, पहले विकेट का पतन। द बेस्ट विकेट कीपर आपण पाहिलं तर द बेस्ट विकेट कीपर जर आपण पाहिला सिटी क्रिकेटचा त्यामध्ये एक नाव तर नक्कीच आवर्जून घेईन मी प्रशांतचं. इतक्या जवळ राहून त्याने तो कॅच कॅरी केलेला आहे आणि कॉडबिनच्या स्वरूपात पहिला धक्का बसवलेला आहे. प्रणवला परतावं लागते. प्रणव ज्याने मात्र एक सुरुवात चांगली करून दिली होती, 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले, त्याला परतीचा प्रवास करावा लागतोय. तो प्रणव आउट होकर फरहान पटेल पेविलियन बॉक्स में लौट चुके हैं और अब उसी फरहान पटेल प्लेयर्स पेविलियन में से नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं। सनी 23 पर गिरा है पहला विकेट। गोरी फॉर्म सेंटर कैच ऑफ द मैच के लिए दावेदारी तो पेश कर दी है वहां पर प्रशांत ने। मुश्किल होता है इस तरह का कैच। ओहो, अंधाधुंध तरीके से खेलने का प्रयास। देखिए किस तरह से हाथ चल रहे हैं विकेट कीपर के, पलक झपकते ही स्टंप्स बिखेर दिए हैं और तीसरे अंपायर की मदद ली गई है। ये मामला नज़दीकी है, इसीलिए तो अंपायर ने तीसरे अंपायर को कॉल किया है। अंधाधुंद हा खूप चांगला शब्द तुम्ही या ठिकाणी उल्लेखित केला. बघा ना बॉल आणि बॅटमध्ये किती मोठा अंतर होतं आणि दरम्यान लगेचच डोळ्याचं पातळ लवतेनं लवतं प्रशांतच्या वतीनं ते यष्टीरक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. पाहूया आता बॉल आणि स्टंपचा इम्पॅक्ट कधी झाला आहे. बॅटर्स जो आहे पॉपिंग क्रीजमध्ये आहे तेव्हा की पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे तेव्हा. क्लोज डिसिजन असेल. देखिए भले ही टेक्नोलॉजी है यहाँ पर लेकिन उसके बावजूद भी ये इतना आसान निर्णय नहीं है तीसरे अंपायर के लिए। म्हणूनच अंपायरचं काम सर्वोत्तम काम म्हटलं जाते कारण खूप कमी वेळामध्ये त्यांना डिसिजन द्यायचे असतात आणि या ठिकाणी आपण वारंवार स्लो मोशनमध्ये पाहतो तरी देखील डिसिजन आपण व्यवस्थित जज करू शकत नाही. फलंदाज बाद आहे. विकेट डाऊन आणि यष्टीच्या स्वरूपात होतोय फलंदाज बाद बसतोय. दुसरा धक्का टीम प्रांशी 11ला. कमाल की विकेट कीपिंग प्रशांत पाटिल द्वारा। छोटे कद के खिलाड़ी है, बल्लेबाजी भी उनकी देखते ही बनती है जब वो बैटिंग करते हैं, शॉट्स आकर्षक खेलते हैं और जब स्टंप्स के पीछे होते हैं तो इस तरह से तेज़ी के साथ उनके हाथ चलते हैं। पहले अच्छा कैच लिया और अब शानदार स्टंपिंग। 2 गेंदों में 2 खिलाड़ी आउट हो चुके हैं। हैट्रिक का मौका यहाँ पर गेंदबाज पवन केने के पास, लेकिन ओवर समाप्त हो चुका है। देखना है उनको दूसरा ओवर दिया जाता है या नहीं। 23 पर 2 इस समय प्रांसी 11। अच्छी शुरुआत के बाद कहीं ना कहीं अब फिर पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई। एक्झॅक्टली खूप महत्त्वाचे असते. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर विकेटचा शोध तर घेतला गेला नव्हता पण प्रणवची एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहिली. अमोलला मात्र तितकंसं सफलता प्राप्त करता आली नाही आहे. सनी जो आला आहे जो पहिलाच बॉल फेस करताना परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय दानियाल. चैलेंज स्पोर्ट्स की ओर से वक्त भी ज़्यादा लिया जा रहा है। उसका प्रमुख कारण ये है कि 2 ओवर्स के लिए 3 ओवर्स डाले हैं गेंदबाजों ने। पहले ओवर में भी 3 वाइड गेंदे, दूसरे ओवर में भी 3 वाइड गेंदे, यानी कि 9 गेंदों का ओवर डाला है दोनों भी गेंदबाजों ने, ज्ञानेश्वर और पवन ने। और अब गेंदबाजी में पहला परिवर्तन, प्रीतिश पाटिल आक्रमण पर आते हुए। अच्छे हरफन मौला खिलाड़ी है। नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं। डैनियल फोर्स किया सीधे फील्डर के पास, आसान सा कैच।
इस तरह के कैचेस तो बिल्कुल भी छोड़ने वाले नहीं है अजय पाटिल। सिटर था और कोई गलती नहीं। चांगले यंगस्टर्स तुम्हाला चॅलेंज स्पोर्ट्समध्ये पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच यावर्षी चॅलेंज स्पोर्ट्सची टीम खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळाली कारण तरुणांचा खूप चांगला मेळ बसला आहे या संघामध्ये आणि म्हणूनच प्रॉपर टीम मॅनेज केली जाते आणि आतापर्यंत पाहिलं तर जरी 6 बॉल्स वाईड हाताळलेले आहेत पण विथ द बॅट आपण जर विचार केला प्रणवच्या वतीनं 3 चौकार आलेले आहेत बाकी कुठल्याच फलंदाजाला ती लय सापडली नाही जी लय सापडली होती प्रणवला। जी हाँ, और जैसे ही प्रणव आउट हुए हैं उसके बाद लगातार अब विकेटें गिरती जा रही है। विकेटों का ये जो पतझड़ है इसको रोकने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को। एक नए सिरे से अब पारी को शुरुआत करने की ज़रूरत है। अभी भी वक्त है बल्लेबाजों के पास। तीसरे ओवर की अभी अभी शुरुआत हुई है। प्रीतेश के खाते में पहली गेंद पर सफलता, और जिस तरह से ये स्ट्रोक खेला गया, थोड़ी पीछे रखी हुई गेंद थी, समय था बैट्समैन के पास, हैमर किया, बैकफुट पर जाकर फ्लैट बैटेड शॉट खेला, लेकिन सीधे लॉन्ग ऑफ के हाथ में। मानो कैचिंग प्रैक्टिस करा रहे थे अजय पाटिल को बल्लेबाज। सनी आउट हो चुके हैं। नए बैट्समैन धीरज नंबर 5 पर आए हैं। हवा में गेंद थोड़ी आगे गिरी है, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी मौजूद भी थे। कैच की तरफ जाने का ज़्यादा प्रयास नहीं किया गया, वहाँ पर थोड़ा वेट कर रहे थे फील्डर। बघा यष्टिरक्षक प्रशांत पाटील लगेचच बोलतोय घे 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 पण प्रत्येक क्षेत्ररक्षक वेगळ्या दर्जाचा असतो प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा जो रीच असतो तो वेगळा असतो आणि या ठिकाणी मात्र त्याने पाहिलं की जर आपण चुकलो तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो आणि त्याचमुळे धावांना महत्त्व देताना फक्त त्याने बॉलला अडवलं आणि फक्त ही एक धाव पूर्ण करता आली ती म्हणजे फ्रान्सची 11ला। एक और खूबसूरत गेंद, इस बार भी धीमा डाला, लेग कटर का बहुत अच्छा उपयोग कर रहे हैं। पहली गेंद उनकी थोड़ी सीधी थी, लेकिन उसके बाद लगातार लेग कटर्स का उपयोग करते हुए और ऑफ स्टंप के बाहर खिला रहे हैं। थोडा एक्सपिरियन्स कमी वाटतोय फ्रान्सची 11 संघातील फलंदाजांचा कारण बघा ना बॉल आणि बॅटमध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे। लेग कटर आहे, लेग कटर खेळताना मात्र तो प्रॉमिसिंग अप्रोच पाहायला मिळत नाहीये। एक और खूबसूरत गेंद, कहीं पे निगाहे कहीं पे निशाना, और आखिरकार बैट्समैन को पड़ा है पछताना। इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे। हवा में गेंद थोड़ी अंदर की तरफ आ रही है, लेकिन टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ कट हो रही है। जबरदस्त गेंदबाजी का मुजाहिरा पेश करते हुए प्रीतेश पाटिल। अभी तक केवल 1 रन खर्च किया है पहली 4 गेंदों पर। अगली गेंद ओवर द विकेट। इस बार शॉर्ट बॉल थी, लेकिन फिर से छकाया है। बल्लेबाज बिल्कुल भी पढ़ नहीं पा रहे हैं, और कहीं ना कहीं मुझे लगता है कि अंडर फ्लडलाइट्स ज़्यादा खेले भी नहीं है, ये भी एक कारण हो सकता है। आदी नहीं है अंडर फ्लडलाइट्स खेलने के। चैलेंज स्पोर्ट्स के खिलाड़ी तो ज़रूर अंडर फ्लडलाइट्स खेलते रहते हैं। एक्झॅक्टली आपण जितकं जास्त खेळतो तितका तुमचा अनुभव अजून जास्त तुम्हाला मदत करतो। इस बार तेज़ आई थी। अब की बार शायद वो लाइनअप कर रहे थे स्लोवर बॉल के लिए, लेकिन चतुराई भरी गेंदबाजी। क्या रनआउट का मौका बनेगा? जी नहीं। यहाँ पर बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे, और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ प्रीतेश पाटिल का। पारी के आधे ओवर समाप्त हो चुके हैं। फ्रांस 11 का स्कोर है 26 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगला मैच 40+ कैटेगरी से बड़ा मुकाबला है, सेकंड राउंड का मैच। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको AA भारत गैस टॉस बॉक्स में आना है। खेलने वाली टीमें हैं जॉली क्लब कामतगर और विक्रम स्पोर्ट्स वडुनगर। बघा 3 षटकं हाताळण्यासाठी तुम्ही 17 मिनिटांचा कालावधी घेतलेला आहे। ड्रिंक्स ब्रेक आहे, ड्रिंक्स ब्रेकचा आम्ही वेळ मोजणार नाही आहोत, त्याबद्दल तुम्ही साशंक राहा। पण मात्र जसा ड्रिंक्स ब्रेक संपेल आमचं टायमर पुन्हा एकदा स्टार्ट होणार आहे। तर आतापर्यंत मी जर या पूर्ण 3 षटकांकडे पाहिलं तर गोलंदाजी थोडी भरकटलेली जाणवली, पण तितका चांगला फायदा फ्रान्सची 11 संघातील फलंदाजांना उचलता आला नाहीये। जास्तीत जास्त अवंतर धावा खर्च करूनही 3 षटकानंतर फक्त 26 धावा बनवता आलेल्या आहेत फ्रान्सची 11ला। शुरुआत बहुत अच्छी थी। प्रणव ने जिस तरह से आक्रमण भी किया था, अतिरिक्त रन भी मिल रहे थे, बॉलर भी थोड़े से वेवर्ड नज़र आ रहे थे, थोड़े दबाव में भी नज़र आ रहे थे, लेकिन विकेट गिरने के बाद लगातार और 2 विकेट गिरे, जिस वजह से ज़्यादा रन्स आप देखने को नहीं मिल रहे हैं। पहला विकेट देखिए 23 पर गिरा, दूसरा और तीसरा विकेट भी 23 पर ही गिरा, तो 23 पर गाड़ी अटक सी गई थी। प्रीतेश ने बहुत अच्छे कंट्रोल के साथ गेंदबाजी की है, स्लोवर डिलीवरीज का बहुत अच्छा उपयोग किया, खासतौर पर लेग कटर्स का, और कोई भी अतिरिक्त रन उन्होंने खर्च नहीं किया। आउट होने वाले बल्लेबाज प्रणव, जिन्होंने 13 रन बनाए। अमोल ने 2 रनों का योगदान दिया, और सनी खाता नहीं खोल पाए। 2 पर बैटिंग करते हुए इस समय डैनियल, और उनके साथ है धीरज 1 रन पर बैटिंग करते हुए। नया ओवर लेकर पवन केने, जो कि हैट्रिक पर है। बघा खूप कमी वेळा प्रत्येक गोलंदाजाच्या कारकिर्दीमध्ये अशी संधी त्याचे पवनने या अगोदर कित्येक हॅट्रिक्स पूर्ण केले असतील, पण बाली ट्रॉफीमध्ये हॅट्रिक पूर्ण करणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्न आहे। तर पाहूया ते स्वप्न सत्यात उतरते का पवनचं। धावसंख्या 3 गडी बाद 26। हैट्रिक के लिए कुछ खास प्रबंध तो नज़र नहीं आ रहा है, कोई क्लोजिंग फील्डर नहीं है, फ्लाई स्लिप में एक खिलाड़ी है, एक शॉर्ट थर्ड मैन है,
एक काफ़ी फाइन शॉट, फाइन लेग है, बढ़िया शॉट, स्विच हिट का इस्तेमाल किया है, फर्क नहीं पड़ता है बल्लेबाज को हैट्रिक गेंद है या नहीं, यहाँ पर आक्रमण किया और 4 रन। बेधुंद फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. म्हणजे समोर पवन केणी असू द्या किंवा कुठलाही गोलंदाज असू द्या, मला मात्र माझ्या संघासाठी चांगला खेळ करायचा आहे, तोच आविर्भाव धीरजचा पाहायला मिळाला आणि खूप चांगल्या स्ट्रोकची निवड केली. खरं तर थोडी रिस्क असते उलट दिशेने आपण जेव्हा खेळतो, पण बघा ना अगदी प्रॉपर बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालंय आणि बॉल सरळ जातोय, तो म्हणजेच बॅकवर्ड पॉईंट सीमारेषा पार. या मिळतील धावा 4, धावसंख्या पोहोचते आता 30 या आकड्यावर. यावेळेस बघा टाचांवर बॅलन्स केलं, कव्हर झोनमध्ये ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला होता. त्या ठिकाणी पुन्हा एकदा यष्टीरक्षक इन ॲक्शन पाहायला मिळालाय, जातोय हा डॉट बॉल. विकेट कीपिंग बहुत ही उम्दा देखने को मिली है इस पारी में प्रशांत पाटिल द्वारा. झुंजार आहे, परिपक्वता त्याच्या यष्टीरक्षणामध्ये आहे, चपळता आहे, ऑल इज वेल. यावेळेस बघा थोडासा शूटर बॉल आपण पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, जी अनुरूप उंची अपेक्षित होती फलंदाजाला, ती उंची मात्र बॉल पिच झाल्यानंतर घेतली नाही, त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. और बल्लेबाज सोच रहे थे कि बाहर स्पिन होगी, लेकिन ये थोड़ी अंदर की तरफ आई, हल्के हाथों से खेला है. यहाँ पर सिंगल तो मिलेगा, शायद 2 की कॉल भी हो सकती है. जोखिम उठाया है, ओ डायरेक्ट हिट की ज़रूरत थी. पवन को लगा कि ये सीधा निशाना लग रहा है स्टंप्स पर, उस वजह से गेंद को गैदर करने का प्रयास नहीं किया उन्होंने. और उसके बाद एक और रन, यानी कि जहाँ पर 2 रन बनने मुश्किल थे वहाँ पर 3 रन. बघा धावांचा तर दुष्काळ पडला आहे आणि त्या दुष्काळाला सुकाळामध्ये बदलण्यासाठी या 3 धावा देखील तितकाच महत्त्वाच्या असू शकते फ्रान्सी 11साठी. आणि या 3 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. पवन लेफ्ट आर्म अराउंड विकेट, तिन्ही स्टम्प्स मोकळ्या ठेवल्या होत्या. ऑन साईडला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. त्या ठिकाणी पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या 2 धावा मिळतील, म्हणजे अजूनही काही पाठलाग सोडत नाही व्हाईट बॉल टीम चॅलेंज स्पोर्ट्सचा. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते आता 35 या आकड्यावर. अभी भी हम देखें तो 14 गेंदों का खेल बचा हुआ है पारी में. मनीष, क्या लगता है कहाँ तक जाना ज़रूरी है, कौन सा अच्छा स्कोर साबित हो सकता है? जर आपण चॅलेंज स्पोर्ट्सच्या फलंदाजीचा आढावा घेतला तर मला असं वाटतं की 6 षटकामध्ये 70 ते 75 धावा फ्रान्सी 11 संघाला बनवाव्या लागतील, जर एक चांगली फाईट दुसऱ्या डावामध्ये द्यायची असेल तर. आतापर्यंत तर तसा प्रतिकार पाहायला मिळत नाही, पण म्हणतात ना की सुरुवात जरी चांगली झाली नाही, शेवट तुम्हाला चांगला करता येऊ शकेल जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर. बघा या ठिकाणी मात्र LBW प्लम LB आहे आणि मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. हा धक्का बसतोय 4था फ्रान्सी 11ला. अभी तक स्टंप्स की तरफ ज़्यादा गेंदबाजी हुई नहीं थी, लेकिन इस बार सटीक गेंद थी ये, फुल एंड स्ट्रेट विकेट टू विकेट गेंद थी. बल्लेबाज हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह उसको खेलना चाहते थे, लाइन को मिस किया और कोई शंका नहीं थी अंपायर के मन में. अच्छा फैसला. बैट्समैन आउट होकर पेविलियन में लौटते हुए डैनियल ज़्यादा कुछ योगदान नहीं दे पाए, सिर्फ 2 रन बनाए उन्होंने. 34 पर 4. खूप चांगली वापसी खऱ्या अर्थाने चॅलेंज स्पोर्ट्सच्या संघाची पाहायला मिळते. 36 रन बने हैं, 36 पर 4. कारण खूप महत्त्वाच्या बाबी असतात. आपण कुठल्या गोलंदाजाची कधी निवड करायला पाहिजे हे कर्णधाराचं काम आहे आणि म्हणूनच कर्णधाराने देखील दूरदृष्टी वापरली, पवनला कंटिन्यू केलं आणि पवनने या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. विकेट तर त्याला तितकी मिळाली आहे शेवटच्या बॉलवर, पण मात्र इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा व्हाईट बॉलने मात्र थोडंसं टेन्शन वाढवलं होतं, पण पुन्हा एकदा पाहायचं झालं तर सिच्युएशन अंडर कंट्रोल. 4 षटकानंतर 36 धावा. बैटिंग पावर प्ले का इशारा करते हुए इस समय अंपायर रमीज रईस. ये एक ओवर है जहां पर बल्लेबाजों के पास थोड़ी सी आज़ादी रहती है, क्योंकि 3 ही खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए जा सकते हैं, सर्कल के बाहर तैनात किए जा सकते हैं, तो फील्ड रिस्ट्रिक्शंस का फ़ायदा उठाना होगा. प्रितेश यावेळेस बघा पुन्हा एकदा उलट दिशेने खेळलंय, गल्लीला क्लिअर करून बॉल जातोय थर्ड मॅनला आणि उलट दिशेने फटके देखील यश मिळवून देतात फलंदाजांना आणि हा येतोय चौकार. 4 धावा. लेग कटर्स का ज़्यादा इस्तेमाल करते हुए नजर आए थे पहले ओवर में भी प्रीतेश पाटिल, और कहीं ना कहीं बल्लेबाज ने उसको मद्देनज़र रखते हुए ही ये स्विच हिट खेला है धीरज ने. अच्छी पोजीशन में थे, बहुत जल्दी अपनी बॉडी को रोल भी किया, घुमाया वहाँ पर और बल्ला भी घुमाया, बल्ले के बीचों बीच ले आ इनफील्ड को क्लियर किया, जो कि मकसद था कि शॉट थर्डमैन के ऊपर से खेले और चौका बटोरे. प्रितेश ओव्हर द विकेट. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. व्हाईट बॉलची एक धाव मिळेल, एका धावाची होते वाढ, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 41 या आकड्यावर. बघा खूप काही कमवायचं असताना खूप काही गमवायची भीती सुद्धा बाळगावी लागते. आता रिव्हर्स हिट खेळतायत, पण रिव्हर्स हिट खेळताना चौकार येतोय ती गोष्ट मान्य आहे, पण जर विकेट गेला तर दडपण अजून जास्त वाढेल फ्रान्सी 11चं. ओव्हर द विकेट प्रितेश तयार. फुललेनचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट करणारा होता. बॉलला खेळलंय उलट दिशेने, पॉईंट झोनमध्ये 2 क्षेत्ररक्षकांचा पाठलाग पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. 4 धावांसाठी चौकार.
बैटिंग पावर प्ले का अच्छा फायदा उठाते हुए इस समय बल्लेबाज धीरज, हालांकि जोखिम उठाकर खेल रहे हैं। लेग स्टंप के बाहर जानबूझकर इस बार गेंद को रखा था, लेकिन लेंथ में यहाँ पर गलती हुई है। फुल टॉस गेंद कर बैठे प्रीतेश और उसका फायदा उठाया गया है। पॉइंट को आसानी के साथ क्लियर किया। इस ओवर में लगने वाला ये दूसरा चौका, टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 45 रन। देखिए, टॉस चैलेंज के कैप्टन ने जीता, उन्होंने पहले फील्डिंग चुनी है और अक्सर ये चीज़ हमने देखी है कि खासतौर पर जो सिटी क्रिकेट में कम खेलने वाली टीमें हैं वो यदि पहले बल्लेबाजी करती है तो थोड़ा दबाव कम रहता है। बड़े टीम के सामने खेलते हुए दबाव तो रहेगा ही, और बड़ा टूर्नामेंट है उसका एक अलग दबाव रहता है, लेकिन पहले बल्लेबाजी करना थोड़ा सा कम प्रेशर रहता है। और यहाँ पर आपने जैसे कहा कि 70 के आसपास का टोटल, 70 ना सही लेकिन 60 के करीब भी पहुँचते हैं तो थोड़ा दबाव बनाया जा सकता है चॅलेंज की बल्लेबाजों पर। आणि अजून एक चर्चा आपण या बॉलनंतर करूया फलंदाजीच्या बद्दल प्रांशी इलेव्हनच्या, कारण पहिल्या 3 षटकामध्ये विथ द बॅट तितक्याशा चांगल्या धावा आल्या नाही आहे प्रणवला जर वगळलं तर, पण त्यानंतर मात्र जबरदस्त बॅटिंग धीरजची आपण पाहतोय. 16 धावांवर तो खेळतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल कॅज्युअली ऑन साईडला फक्त बॅट स्विंग पाहायला मिळाला. बघा फुटवर्कचा तर स्पष्टपणे अभाव जाणवतोय. फुटवर्क प्रॉमिसिंग असायला हवं. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वारंवार फसतोय फलंदाजांचा. तय ही नहीं कर पाए कि वो पॉइंट की तरफ खेले या फिर थोड़ा सामने खेले, थोड़ी दुविधा में नजर आए। थोड़ा अतिरिक्त उछाल भी था गेंद में। हो, यावेळेस बघा स्टेप आउट झाले होते हलकेसे, पण बॉलची व्यवस्थित निवड केली नाही आहे. स्ट्रोक मात्र कुठे खेळायचा होता पण कुठे खेळून बसले. बॉल तर लँड होतोय गल्लीमध्ये. 3 क्षेत्ररक्षक बॉलला कॅरी करण्यासाठी पोहोचले पण तिघांना सफलता मिळाली नाही आहे आणि कॅच ड्रॉप झालाय आणि पुन्हा एकदा टेन्शन वाढते चॅलेंज स्पोर्ट्सचं, कारण आता या फलंदाजाने मात्र आपले हात खुले करण्याची सुरुवात केली आहे. कमाल की लेग कटर थी, फिर से इस बार स्टंप्स की तरफ रखा था और बल्लेबाज बिल्कुल भी आदर्श पोजीशन में नहीं थे। ऑन द राइज खेलना तो चाहते थे, काफी देर गेंद हवा में रही थी। ये आसान सा मौका था, जजमेंट गलत था वहां पर फील्डर का। 47 धावा धावपळकर पाहायला मिळत आहेत. यावेळेस रिच मध्ये होता आणि त्या बॉलला आउट ऑफ रिच करण्याचा प्रयत्न झालाय. संध्याकाळचं सत्र आहे, एक्स्ट्रा फोर्स लावणं गरजेचं होतं, लावला गेला नाहीये. काऊ कॉर्नरला सचिन भोईर पोहोचतोय, कॅच कॅरी करतोय आणि फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय. धीरज ज्याने नाकीनऊ आणले होते गोलंदाजाच्या, परतीचा प्रवास करेल बॅक टू पॅव्हेलियन. इस बार थोड़ी क्विकर डिलीवरी थी, उसको पहचाना भी था और बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए हवा में खेला, लेकिन फील्डर से दूर नहीं खेल पाए। अब ये बात बहुत ही इंपॉर्टेंट है, 3 ही तो खिलाड़ी है सर्कल के बाहर, आपको गैप में खेलना ज़रूरी है। आप छक्का लगाने का प्रयास कर रहे थे, उस वजह से कहीं ना कहीं आपने ये नहीं सोचा कि वहाँ पर फील्डर है या नहीं, और सीधे फील्डर के हाथ में खेल बैठे। अच्छा कैच डीप मिड विकेट पर सचिन भोईर द्वारा। सचिन भोईर एक आदर्श खेळाडू म्हणून ओळखला जातो आणि एक सोपा प्रयत्न होता आणि सोपा प्रयत्न आपल्या संघाच्या नावावर केलेला आहे. नवीन फलंदाज दक्षित मैदानाच्या आतमध्ये. अगले मैच के टॉस के लिए आना है 40+ के कैप्टन विक्रम स्पोर्ट्स वडुनवघर के कैप्टन और जॉली क्लब कामतगर के कैप्टन। आपसे रिक्वेस्ट है, आपको AA भारत गैस टॉस बॉक्स में आकर बैठना है। प्रांशी 11 चांगला खेळ करण्याच्या तयारीत पाहायलाच मिळाले पहिल्या षटकापासून. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा अपील तर त्या ठिकाणी केली आहे. कॉर्ड बिहाइंड द विकेट जास्त अपील होते. गोलंदाजाला तितका रस नव्हता, पण हा आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची एक धाव धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 48 या आकड्यावर. और कितनी वाइड गेंदें देखने को मिलेगी इस पारी में। चैलेंज स्पोर्ट्स ने जिस तरह का स्टैंडर्ड मेंटेन किया है इस पूरे सीज़न में, उस स्तर की गेंदबाजी तो नहीं हुई है मेरे ख्याल से, क्योंकि वाइड गेंदें काफ़ी ज़्यादा की गई है। यहाँ पर देखना है बल्लेबाज प्लेयर्स पेविलियन की तरफ निकल पड़े हैं, क्या आउट हुए हैं, या फिर बल्ला बदलना चाहते हैं, ये देखने वाली बात है। कंफर्मेशन तो आएगा ही। हालांकि अंपायर ने उस गेंद को वाइड घोषित कर दिया था। बल्लेबाज तो निकल गए हैं सीधे फरहान पटेल प्लेयर्स पेविलियन में। दक्षित आउट हो चुके हैं। षटक संपते 5वं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 48 धावा, 48 रन्स, म्हणजे 10च्या धावगतीने खेळतोय. आता पाहूया ती गती अजून जास्त पुढे जाईल का, कारण गती वाढवणं तर प्रत्येक फलंदाजाचं कर्तव्य आहे जेव्हा आपण शेवटच्या षटकावर खेळतोय. दक्षत आणि आकाश हे 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. देखिए, दक्षत को पता चल गया था कि कहीं ना कहीं किनारा लगा है, महीन सा किनारा था, कई बार अंपायर को भी पता नहीं चलता है, उस वजह से अंपायर ने वाइड घोषित किया था, लेकिन दक्षत ने
वहाँ पर अपनी ईमानदारी दिखाई है। अराउंड विकेट. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल अँगलचा वापर करताना मात्र नियंत्रण चुकलं गोलंदाजाचं. ऑफस्टम्पच्या बाहेरची पिचिंग आणि विथ द अँगल बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल येतोय. वाईट बॉलची एकदम मेल धावसंख्या पोहोचते 49 या आकड्यावर. शॉर्ट आर्म पुल किया है, इस बार ऊंचाई ज़्यादा है, फील्डर गेंद के नीचे पूरी तरह से नहीं पहुंच पाए और गेंद ज़मीन पर लैंड होती हुई 2 रन लेने का मौका वहां पर बल्लेबाज के पास. 2 धावा मिळतात आणि 50 पूर्ण होते प्रांशी 11 या संघाची. आणि खूप महत्त्वाच्या बाबी असतात. आपण एक मैलाचा दगड पार केला असं म्हणू शकतोय, कारण या बाली ट्रॉफीमध्ये खेळताना मात्र सुरुवात तितकीशी चांगली झाली, मध्यांतर तितकंसं प्रांशीचं चांगलं राहिलेलं होतं, पण आता शेवट मात्र चांगल्या करण्याच्या उद्देशाने आता आकाश आणि वैभव मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. पाहूया धावसंख्या 51 झाले, बॉल डिलिव्हर झाले त्या षटकात आतापर्यंत एकूण 1 बॉल डिलिव्हर झालाय. यावेळेस बघा खूप चांगला पिकअप स्ट्रोक आहे, ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, बॉल करतोय हवाईचा पर, बॉल क्लिअर करतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, 6 धावांसाठी षटकार. बेहतरीन शॉट, यहाँ पर संपर्क बहुत अच्छा था गेंद और बल्ले के बीच में. स्क्वायर ऑफ द विकेट ऑन साइड में उठाकर खेला हुआ स्ट्रोक, सही समय पर एक बड़ा हिट आता हुआ आकाश के बल्ले से. डेथ ओवर्स में दर्शक भी ये उम्मीद करते हैं कि बल्लेबाज कुछ आक्रामक शॉट खेलेंगे, कुछ आकर्षक स्ट्रोक्स लगाएंगे. आणि तो आकर्षक स्ट्रोक आलेला आहे आणि योग्य त्या वेळी आलाय. धावसंख्या पोहोचते आता 56 या आकड्यावर, 56 रन्स ऑन बोर्ड. आणि खूप चांगल्या पद्धतीनं खेळपट्टीचा व्यवस्थित आढावा घेऊन स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळते फलंदाजाचं. हा षटकार खूप काही सांगून गेलेला. आकाशच्या वतीनं हा उत्तुंग षटकार ठोकला गेलेला आहे प्रांशी 11 साठी. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल वाईट, त्यानंतर एक डबल, त्यानंतर एक सिक्सर आणि अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी. चॅलेंज स्पोर्टच्या समोर खेळताना, चॅलेंज स्वीकारताना एक दर्जेदार बॅटिंग मिडल ऑर्डर बॅटर आकाशी पाहायला मिळते. आणि आता समोरील गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आपण पाहतोय, मिस्टर योगेश. आणि योगेश या स्लॉग ओव्हरमध्ये आपलं अस्तित्व पणाला लावून गोलंदाजी करते. पाहूया पहिल्या 2 बॉलवर तर ती सफलता मिळाली नाहीये, पुढचे 4 बॉल अजूनही बाकी आहे. आता नहीं तर कधी नाही. मेरे ख्याल से आकाश सबसे अनुभवी खिलाड़ी है इस टीम के. आकाश पाटिल इस बार स्विंग एंड मिस, लेकिन दिशाहीन गेंद है. वाइट गेंदों का सिलसिला अभी भी खत्म होने का नाम नहीं ले रहा है, जबकि अंतिम ओवर चल रहा है. कौन बनाती हुई गेंद थी. अतिरिक्त रन स्कोर में ऐड होता हुआ रन संख्या 57, 6 विकेटों के नुकसान पर एक चुनौतीपूर्ण स्कोर जरूर नजर आ रहा है प्रांची 11 की ओर से. और फिर से अंधाधुंध तरीके से खेलने का प्रयास, गेंद के लाइन में जाने की कोशिश नहीं हो रही है और लगातार एक ही दिशा में शॉट्स खेलने का प्रयास. योगेश भालेकर की ये खासियत रही है इस सीज़न में, बहुत बढ़िया प्रदर्शन भी रहा है उनका चैलेंज स्पोर्ट्स के लिए. राउंड द विकेट लगातार गेंदबाजी करना पसंद करते हैं. स्विच इट किया है लेकिन सीधे फील्डर के पास, बढ़िया फील्डिंग शॉट थर्ड मैन पर. रन लेना चाहते थे वहाँ पर बल्लेबाज, दोनों बल्लेबाज लगभग एक ही सिरे पर थे और बैट्समैन रन आउट. काफ़ी ज़्यादा बैकअप कर चुके थे सिंगल के लिए नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज वैभव, लेकिन आकाश ने उनको मना कर दिया. वापस लौटने का कोई मौका नहीं था. वापस लौटते हुए सीधे फरहान पटेल प्लेयर्स पेविलियन में. 7वें विकेट का पतन, स्कोर है 57 रन. अगला मैच काफ़ी बड़ा मुकाबला होने वाला है 40+ कैटेगरी से. विक्रम स्पोर्ट्स वडूनवघर और जॉली क्लब कामतघर के बीच में. एक तरफ महेश काबूकर रहेंगे तो दूसरी तरफ विलास बालू, सचिन पाटिल जैसे खिलाड़ी. नए बल्लेबाज बॉबी आए हैं. अगली गेंद राउंड द विकेट. और इस बार हवा में खेलना चाहते थे लेकिन बल्ले के अंदर लगी है. स्क्वायर लेग की दिशा में डीप में फील्डर मौजूद, वहां पर थोड़े दूर से फील्डर गेंद पर पहुंचे. अच्छा थ्रो और बैट्समैन रन आउट. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे आकाश पाटिल, लेकिन उसमें नाकामयाब होते हुए जाना होगा उनको भी फरहान पटेल प्लेयर्स पेविलियन में. इससे पहले जो बैट्समैन रन आउट हुए थे वो भी दिखाया गया था, वो वाइडिश गली में वहाँ पर खिलाड़ी थे. क्षेत्र रक्षण काफ़ी अच्छा हुआ था और इस बार भी डीप में बहुत बढ़िया फील्डिंग. और उसके बाद जो थ्रो देखने को मिला वो लाजवाब था. विकेट कीपर के पास काफ़ी तेज थ्रो था. शुरुआत अच्छी रही थी.
फ्रांसी 11 की 23 रनों की पार्टनरशिप पहले विकेट के लिए हुई थी, उसके बाद 23 पर लगातार विकेटें गिरती चली गई थी, 3 विकेट गिरे थे, लेकिन फिर थोड़ी रिकवरी बल्लेबाजों ने की है और डेथ ओवर्स में ज़रूर कुछ महत्वपूर्ण रन्स जोड़े गए हैं। स्कोर इस समय 58 पर 8। अंतिम गेंद सामना करेंगे नए बैट्समैन निखिल, बायत के खिलाड़ी है और बायत के बल्लेबाज के लिए भी राउंड द स्टंप्स जाना पसंद कर रहे हैं योगेश भालेकर। आखिरी गेंद, करारा स्ट्रोक, यहाँ पर गेंद को निकाल दिया है डीप मिड विकेट की तरफ। 2 रन जरूर लेना चाहेंगे और मिल भी जाएंगे। मिसफील्ड हुआ है, उसका फायदा मिलता हुआ बैट्समैन को। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई आखिरी गेंद पर 2 रन, कुल रन संख्या 60, 8 विकेटों के नुकसान पर फ्रांसी 11 61 रनों की चुनौती 6 ओवर्स में यह मुकाबला जीतने के लिए चैलेंज स्पोर्ट्स के सामने। आइए अब सीधे रुख करते हैं डबल ए भारत गैस टॉक्स बॉक्स की तरफ, जहां पर 40+ के अगले मैच का टॉस किया जाएगा। इट्स ओवर टू मनीष पाटिल। नमस्कार आणि स्वागत आहे बाली ट्रॉफीमधला 40+चा आता सामना आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत। वडूनवगर 40+चे कॅप्टन माझ्या बरोबरीने आहेत आणि त्याचबरोबर सचिन पाटील देखील उपस्थित आहेत। जॉली स्पोर्ट्स कामतघरचे कॅप्टन माझ्या बरोबरीने, जॉली क्लब कामतघरचे ते कॅप्टन आहेत। आपलं सहर्ष स्वागत। आणि आम्ही आहोत डबल ए भारत गॅस टॉस बॉक्समध्ये। अस्पर बोलिन्सकर साहेब आणि त्याचबरोबरीने जावेद दळवी एक्समेर यांच्या माध्यमातून हा पुरस्कृत केला गेलेला टॉस बॉक्स आहे आणि आमच्या बरोबरीने मॅच रेफरी अजीम हमदुल्ले आहेत आणि आता आम्ही टॉससाठी आमंत्रित करतोय फहाद दळवी यांना रोलेक्स मेडिकेअरच्या माध्यमातून आपण एक किट बॅग देतोय आणि त्यांचेच प्रोप्रायटर फहाद दळवी यांच्या शुभ हस्ते करणार आहोत आपण टॉस। चेक चेक रोलेक्स मेडिकेअरचे फहाद दळवी साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे। वेलकम सर। आणि सर्वप्रथम आपण टॉस बद्दल माहिती देऊ। बाली ट्रॉफीचा हा महासंग्राम बाली ट्रॉफी 2023, तर हा तुम्हाला कॉल करायचा किंवा आपण पाहतो भिवंडीमधला सर्वाधिक जुना स्पोर्ट्स क्लब म्हणजे पायनियर स्पोर्ट्स क्लब ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा दरवर्षी आपण घेऊन येतो, हे तुम्हाला करायचं आहे। आणि आता टॉस केला जाईल। कोण कॉल करणार आहे? कॉल करू पहिले वडूनगर टीमचे कॅप्टन कॉल करू। क्या बोलना नहीं आता पहिला बोला तर टॉस इथे झालेला आहे आणि टॉस इथे जिंकलेला आहे जॉली क्लब कामतघरच्या कॅप्टनने सचिन पाटील यांनी। धन्यवाद। रोलेक्स मेडिकेअरचं हे किट तुम्हाला देण्यात येत आहे। सचिन पाटील माझ्या बरोबरीने आहेत। टॉस जिंकलाय, 40+चा सामना आहे, महत्त्वाच्या लढती असतात आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सचिन सारखीच तुमची हेअरस्टाईल देखील आहे आणि 40+चे कॅप्टन तुम्ही आहात। टॉस जिंकला, निर्णय काय घ्याल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहे। खरंच तुम्ही भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्यापासून इन्स्पायर आहात का? ज्या पद्धतीने तुमची हेअरस्टाईल आहे, तुमची उंची, तुमच्या खेळण्याची स्टाईल देखील तशीच असावी? हो, नक्कीच प्रयत्न तर करतोच मी त्यांच्यासारखं खेळण्याचा, म्हणजे त्यांच्यासारखंच राहण्याचा। टॉस जिंकला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। वडूनगर टीमचे कॅप्टन आता माझ्या बरोबरीने आहेत। फलंदाजी करायची आहे, हा मनासारखा निर्णय, मनाविरुद्ध मनासारखा निर्णय। बघा 40+ क्रिकेट म्हणजेच काय, आपण विवाहबंधन अडकतो, त्यानंतर आपल्याला मुलं होतात, 40 वर्ष सरते, त्यानंतर तरुणांच्या संघांमध्ये समावेश मिळत नाही, त्यामुळे असं वेगळा फॉर्मॅट बनवला गेलेला आहे। तर घरच्यांचं कसं सपोर्ट राहिला आहे जेव्हा तुम्ही 40+ क्रिकेट खेळायला जाता, तुमच्या ग्रामस्थांना आणि तुमच्या परिवारातल्या मेंबर्सचा कसा सपोर्ट राहिला आहे? खूप चांगला सपोर्ट आला। बाली ट्रॉफी खेळण्याचं स्वप्न तुम्ही बाळगलेलं आहे, आतापर्यंत बाली ट्रॉफी 40+ कॅटेगरीमध्ये तुम्ही विजय मिळवला आहे का या अगोदर? हा, मिळवला आहे। म्हणजे एक प्रबळ दावेदार म्हणून वडूनवगर या संघाला पाहिलं जाऊ शकतं। तर आपण नाणेफेक जिंकलेली आहे, ती म्हणजेच जॉली क्लब कामतघर या संघाने नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि वडूनगर मास्टर्स म्हणजे 40+ या संघाला करायची आहे फलंदाजी। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये। आवाज ऐकूया सदाबहार आवाज अजयजी घरते यांचा। ओव्हर टू यू। थँक्यू। धन्यवाद कुणाल, धन्यवाद मनीष पाटील।
हा माईक बोलतो तू दिला आहे कुठं आहे खेल की शुरुआत होती भी स्वागत है आप सभी का भारत के सुपर से ऊपर शो बाली ट्रॉफी में। सचिन भुईर जो इस सीज़न में एक मर्तबा मैन ऑफ द सीरीज़ हैं और 2 मर्तबा बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट है। नॉन स्ट्राइक पर कंप्लीट टेक्निक बैट्समैन तुषार शिल्के। लक्ष्य है चैलेंज के सामने 61 रन का। गेंदबाजी के लिए बॉबी को लगाया गया है। बॉबी इस मरतबा बहुत ही बेहतरीन शॉट खींच के मारा है, 6 रन। पहिल्याच बॉलला धडाक्यात सुरुवात सचिन मैदानामध्ये आहे सचिनच्या बॅटमधून पहिलाच बॉल फेस करत असताना खेचून उडवला हा बॉल थोडासा शॉर्ट बॉल होता आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर क्या शॉट खेला है, बॉटम एंड का क्या गजब का इस्तेमाल है। बैट स्विंग देखिए, गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर थी 6 रनों की। खाता खुला सचिन भुईर का, खाता खुला चैलेंज स्पोर्ट्स का। सचिन भुईर इस सीजन के दूसरे फोकस खिलाड़ी हैं जिन्होंने एक मैन ऑफ द सीरीज और 2 बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट जीते हैं, जबकि योगेश भालेकर चैलेंज के सबसे फोकस खिलाड़ी हैं। एक मैन ऑफ द सीरीज, 2 बेस्ट बॉलर और एक बेस्ट बैट्समैन। आता थोडंसं दबाव असेल बॉबीवर पहिलाच बॉल सिक्सर मारला स्टँड अँड डिलिव्हर्ड बॅटचा स्विंग चांगला स्क्वेअर लेगला बॉल उडवला त्याच्यामुळे नक्की दबावामध्ये असेल हा गोलंदाज। पाहूया तो दबाव झुगारून कशी गोलंदाजी करतोय। विकेट घेणं गरजेचं आहे चॅलेंज स्पोर्ट्सला जर थांबवायचं असेल या मॅचमध्ये आणि सचिन भन्नाट फॉर्ममध्ये आहे जसं की सिद्दीक भावे यांनी सांगितलंय। बॉबी सचिन को बढ़िया वापसी, कटर थी, आगे बढ़ के खेलना चाहते थे, पूरी तरह से चूके गेंद विकेट कीपर के पास। ये देखिए कटर, चांगलं पुनरागमन, चांगला कटर, चांगला लेग कटर पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला, थोडासा पुढे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल चांगला होता बॉबीचा। लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, फिर छोटी गेंद थी, बैकफुट पे गई, कंट्रोल पुल शॉट है, आउटफील्ड में 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ चैलेंज का पहुंचा है 7 रन बिना किसी विकेट के। लक्ष्य है 61 रनों का। सेन्सिबल क्रिकेट माहिती आहे काही चांगले बॉल येतात त्याच्या विरुद्ध सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करावी, पार्टनरला लगेच स्ट्रायकिंग एंडला आणावं। तुषारकडे आता स्ट्राईक जाईल। 3 बॉल फेस केले सचिनने, सचिन खेळतोय 7 वर। चॅलेंज स्पोर्ट्सला रन करायचे या मॅचमध्ये बाली ट्रॉफीमध्ये 61चं लक्ष्य। अगला मुकाबला 40 प्लस से है। बॉबी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स जाते हुए तुषार शिल्के के लिए। इस मरतबा कट किया है गेंद को, हवा में जरूर है, शॉट इतना तेज नहीं लेकिन धीरे धीरे गेंद जाती हुई बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। कट केला बॅकवर्ड ऑफ पॉइंट, पहा चांगला फटका गॅप मध्ये गेला, थोडा वेळ हवेत राहिला परंतु इथे हानी झालेली नाहीये। आउटफील्ड मध्ये 3 फिल्डर धावत होते बॉलच्या मागे परंतु शेवटच्या क्षणाला बॉल पायाने हातामध्ये ढकलायचा होता 4 रन। इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से गेंद को निकाल दिया है, गेंद जा रही है फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। फल झाला यावेळेला बॅटर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या उजव्या बाजूने बॉलला काढलं, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला। 4 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज तुषारच्या बॅटमधून। कुणाल, 2 धारी तलवार चल रही है और जब 2 धारी तलवार चलती है
तो खरबूजा छुरी पे गिरे या छुरी खरबूजे पे, कट्टा तो खरबूजा है। गेंदबाजी पीट रहे हैं, स्लॉक करने की कोशिश, रन पूरा होता हुआ वहाँ पर अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले से टकराने भर के बाद गेंद गई थी। एक ओवर की समाप्ति, बहुत ही पॉझिटिव्ह रिप्लाय। कुल मिलाकर रन बने 16 बिना किसी विकेट के। पहिला ओव्हरचा खेळ संपलाय, 16 धावा. पॉझिटिव्ह रिप्लाय इथे देत असताना 16 रन आफ्टर फर्स्ट ओव्हर विदाउट लॉस. टीम चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट आणि समोर त्यांच्या नौखा संघ खेळताना दिसतोय प्रांशी स्पोर्ट्स. त्याच्यामुळे आपण पाहिलं की एक चांगलं टार्गेट तर सेट केलं त्यांनी. म्हणूनच मगाशी सिद्दीक भाबे यांच्याबरोबर चर्चा करत असताना आम्ही उल्लेख केला होता की यावर्षीचं जे सिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते थोडंसं वेगळं आहे. उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक खेळाडू करताना दिसतात. नवीन नवीन संघामध्ये वेगवेगळे खेळाडू पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हे सिटी क्रिकेट हे जिवंत आहे भिवंडीमध्ये आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. आणि मोठमोठे उलटफेर बाली ट्रॉफीमध्ये आपण पाहिलेत. पहिले षटक संपले, 16 रन टीम चॅलेंज स्पोर्ट्स. देखिए अभी तक 16 कप हुए हैं कुणाल। 6 की विजेता धनेश है, 4 की विजेता चैलेंज है, पीछे पीछे आरडी पड़ी हुई है, 3 की विजेता है और 1 की विजेता पॉइनियर है, 1 की विजेता बंटी है, 1 की विजेता एसके। तो ये 16 कप जीतने वाली टीमें हैं। गेंदबाजी में बुलाया गया है अब गेंदबाज दक्षत को। सामना करेंगे बैट्समैन तुषार शिल्के। नॉन स्ट्राइक पर टीम के कैप्टन वंडर बॉय ऑफ शेलार सचिन भुईर। इस सीजन में सचिन भुईर ने 3 अर्धशतक लगाए, जबकि अगर सिटी क्रिकेट का इतिहास बिलाल शेख के नाम है, एक सीजन में 6 अर्धशतक का। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए दक्षत। 25 मिनट का समय 5 ओवर के लिए दिया गया है। दक्षत मुड़ते हुए, ओ बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे, जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क। चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा उसळी घेत गेला आणि विशेष म्हणजे काय फुटवर्क पाहायला मिळालं नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामुळे बॉलच्या लाईनपर्यंत पोहोचली नाही बॅट आणि सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. दक्षतने पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकलाय. हाजी समज सेट एंड कडून तो गोलंदाजी करत असताना. हालांकि तुषार शिल्के बहुत कम ऐसे शॉट खेलते हैं, इस मरतबा लूज शॉट खेला है, गेंद हवा में है, फील्डर नीचे है। तुषार शिल्के की बारी पे समाप्ति लगती हुई पहला झटका लगा है चैलेंज। त्यानंतर थोडासा बाहेर कट झाला बॉल. स्लाइटली लेग कटरचा वापर इथे केला. उंची जास्त होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, खाली ठेवण्याचा प्रयत्न झालेला नव्हता आणि इथे मात्र आऊट झालाय. पुन्हा एकदा मागच्या पायावर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन, एलिव्हेशन कमी मिळालं. चांगलं जजमेंट. पहिला धक्का चॅलेंज स्पोर्ट्सला. 16 वर 1 अशी आता परिस्थिती चॅलेंज स्पोर्ट्सची. तुषार आऊट. Yes, 16 for the loss of 1 wicket. Man back to the pavilion, Tushar Shilke, who made 9 runs, including 2 boundaries. नए बल्लेबाज त्रिमूर्ति गायकर। अगर हम बात करें त्रिमूर्ति गायकर की, तो बहुत अच्छे टच में ग्रामीण क्रिकेट में और सिटी क्रिकेट में भी 1-2 बारियां बहुत अच्छी खेली है गायकर ने। इस मरतबा बढ़िया गेंद बीट किया। ये देखिए क्या खूबसूरत गेंद थी, बाल बाल बच गए गायकर कुणाल। चांगला बॉल, चांगला बॉल. याच लेंथवर गोलंदाजी करावी लागेल आणि विशेष म्हणजे आतापर्यंत 3 डॉट बॉल आले, त्याच्यामध्ये विकेट आले. दक्षतने चांगली कामगिरी केली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 रन आले होते. दबाव होता गोलंदाजी करणाऱ्या टीमवर. आता मात्र तो थोडासा कमी झालाय. चांगली बॉलिंग होत असताना या ओव्हरमध्ये दक्षतकडून. दक्षत हमारी ओर आते हुए इस मरतबा इम्प्रोवाइज तरीके से लैप स्वीप किया है
पीछे खिलाड़ी हैं लॉन्ग लेग पर, हाना चलती हुई सिर्फ एक रन, बढ़िया थ्रो। चांगला थ्रो, लॅप स्वीप आणि फुलटॉस बॉल होता. फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं. असं वाटलं की हा खराब बॉल आहे, इथे काही रन येतील, परंतु तसं झालेलं नाहीये. पहा ॲक्शन रिप्ले, जास्त इम्प्रूव्हायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता, जास्त बाहेर निघाला फलंदाज, लॅप स्वीप केला, डीपमध्ये फिल्डर आला, चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त 1 रन मिळते या फटक्यावर. थ्रो लाजवाब पहुंचा था डीप से सीधा बेल्स के ऊपर, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। देखिए कुणाल, एक अच्छा टोटल रखा है, मानना होगा, क्योंकि अब फ्लड लाइट में चैलेंज स्पोर्ट चेस कर रही है। राइट आर्म ओवर द स्टम्प्स, ऑफ स्टम्प के बहुत बाहर, नो बॉल। आपकी मालूमात के लिए कि 30 नवंबर 2022 को इस सीज़न में चैलेंज या हाईएस्ट चेसिंग का रिकॉर्ड बनाया, 102 रन चेस किए न्यू इंडियन के सामने। सर्वात मोठी गोष्ट ती आहे, परंतु सध्या नो बॉल मिळाला आणि त्याच्यामुळे फ्री हिट आहे आणि फ्री हिटचा फायदा आता सचिन उचलताना दिसेल का? 17 रन आता स्कोरबोर्डवर आहेत, त्याच्यामध्ये 1 रन ॲड झाली आहे, 18 रन झालेत, 18 लॉस ऑफ 1 विकेट आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट, खेळताना दिसेल सचिन. अच्छी खासी गेंदबाजी कर रहे थे, कुछ अधिक करने की कोशिश की वहां पर दक्षत ने। 18 रन 1 विकेट, दक्षत सामने की ओर से आते हुए सचिन भुईर के लिए। ओ बढ़िया गेंद, फिर गुड लेन पे पड़ने के बाद राइज होकर चली गई विकेट कीपर के पास, लवली बॉल। चांगली रिदम, चांगला बॉल, पहा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवरून अगदी उंची घेत गेला बॉल, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नजर नव्हती बॉलवर, फलंदाजी करत असताना सचिन भोईरची, पूर्णपणे बीट केलं आणि सरळ गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. लास्ट बॉल या ओव्हरचा, चांगलं षटक, फक्त 2 रन या ओव्हरमध्ये आतापर्यंत आलेत. दक्षत स्विंग कर दिया है, गेंद जा रही है, तारामंडल में पंख लगा दिए, 6 रन। हा बॉल थोडासा पुढे टाकला, लेंथ बॉल, पिकअप शॉट, बॅटचा स्विंग खूप चांगला होता, बॉलला उडवलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सचिनच्या बॅटमधून अखेर धमाका. या ओव्हरमध्ये असं वाटत होतं की चांगलं षटक होतं दक्षतचं, नो डाऊट. 5 बॉलमध्ये फक्त 2 रन खर्च केले होते. शेवटचा बॉल थोडासा पुढे टाकला, क्रीजच्या आतमध्ये जाऊन बॅटचा स्विंग पहा, पूर्णपणे फिरला, दे घुमा के, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. बहुत ही गुस्से बड़े शॉट की हम आकलन कर सकते हैं, जिस तरह पलटवार किया था। 2 ओवर की समाप्ति, 11 मिनट का समय लिया है यहाँ पर, और स्कोर है 24 रन 1 विकेट। बॉबी को कंटिन्यू रखा गया है। बॉबी पाटिल, बॉबी भुईर है, बीबी। अशफाक पनविलकर साहब और डॉक्टर जरार खरबे हमसे जुड़ते हुए इस्तकबाल है आपका, वेलकम। बॉबी ओ बहुत दूर से हुक शॉट खेलना चाहता, कहाँ पे जाके शॉट खेला था कुणाल? पहिलेच ओळखलं होतं बॉबीने, जास्त शफल झालाय, थोडासा मागे खेचून हा बॉल टाकला आणि हुक शॉटचा प्रयत्न बघा, कुठे जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे, ती वाईड लाईन, ट्रॅम्प लाईन आहे, त्याच्या बाहेर जाऊन 1 फॉर दी ओव्हर, ही वॉर्निंग देखील येते आता गोलंदाजाला. चांगला निर्णय अंपायरचा. बॉबी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, फिर गेंद को पुल किया है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, स्टैंड में चली गई है, गायकर का प्लस 6 रन।
त्रिमूर्ती गायकर या बॉलसाठी तयारच होता असं वाटलं, कारण या अगोदर देखील शॉर्ट बॉल टाकला, तो डोक्यावरून गेला. या बॉलसाठी तयारच होता. वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर. बॅकफुटला गेला, क्रीजच्या आतमध्ये जात असताना खूप चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगला अगदी कॅच इट हा कॉल केला होता बॉलरने, परंतु त्रिमूर्तीचा फटका चांगला होता. टायमिंगच्या जोरावर सिक्सर. बॉबी मुड़ते हुए त्रिमूर्ति को आगे रखा था, ड्राइव करना चाहते थे बल्ले का, एज लेती हुई गेंद पहुंची फ्लाई स्लिप में 1 रन. 1 रन से स्कोर 31. बिल्कुल मोमेंटम की तरह आगे बढ़ रही है चैलेंज स्पोर्ट. हो, बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आता मोमेंटम आहे. त्याचं कारण देखील आहे. त्रिमूर्तीने एक षटकार मारलाय. सचिन चांगलं क्रिकेट खेळताना दिसतोय, त्याच्यामुळे रन चांगले बनलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून, चॅलेंज स्पोर्ट्सच्या दृष्टिकोनातून. आणि रन करायचे त्या मॅचमध्ये टीमला जिंकण्यासाठी 61, म्हणजे आता इथून पुढे 30 रनची आवश्यकता. बॉबी इस मरतबा फिर ड्राइव लगाना चाहता, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, पीछा कर रहे हैं उसका. बढ़िया रिले फील्डिंग, लेकिन इस बीच 2 रन बना लिए बैट्समैन ने. चॅलेंज स्पोर्ट्स सध्या मैदानामध्ये खेळताना दिसतोय. विलासराव पाटील फॅम टीम आहे आणि सध्या आपण पाहतोय पारडं त्यांचं जड आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांचा संघ आतापर्यंत खेळलाय. 33 धावा झाल्यात, 1 फलंदाज बाद आहे. सचिनने 15 केल्या, त्रिमूर्तीच्या 8. बॉबी मुड़ते हुए अच्छा ड्राइव, तेज आउटफील्ड है, गेंद बीच में ट्रैवल हो रही है, जाजिबुल नजर शॉट, 4 रन. फुलर लेनचा बॉल होता. फुल टॉस मध्ये परावर्तित करत असताना फुल टोल वसूल केला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 रन. चांगलं टायमिंग, भव्य फटका, नेत्रदीपक, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. यावेळेला क्लास दिसला. इस मरतबा घुटना टेक कर खेलना चाहते थे, बल्ले के अंदर लगी, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर गई, 1 रन. स्कोर इस वक्त 3 ओवर की समाप्ति के बाद 38 रन हुए, 1 विकेट गिरा है और बचे हुए 3 ओवर में यहाँ से 23 रन चाहिए. किसकी होंगी हार और किसकी होंगी जय जयकार. मेरे साथ जुड़ चुके हैं मिस्टर IPL कुणाल दाते जी. थँक्यू सिद्दीकजी. रन झालेत 38. मॅचमध्ये रन करायच्यात 61. आता तुम्हाला इथून पुढे 23 धावा करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. पारडं जळ आहे सध्या. आपल्या स्क्रीनवर जान्हवी टेक्स्टाईल अँड कलेक्शन एथनिक स्टुडिओ, कल्याण रोड भिवंडीला लाहोटी कॉम्प्लेक्समध्ये हे शॉप आहे आणि लग्नसराई सुरू आहे, त्याच्यामुळे नक्की भेट द्या जान्हवी टेक्स्टाईल कलेक्शन एथनिक स्टुडिओला. या स्पर्धेमध्ये पुरस्कर्ते देखील ते आहेत, त्यांचे देखील आभार. मॅचमध्ये जर नजर टाकली तर 38 रन झालेले आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि इथून पुढे 23 करायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतघर 40+ टीमचे कॅप्टन सचिन, आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे. बॅटिंग पॉवर प्ले आता घेण्यात आलाय. सिटी क्रिकेटमध्ये आपण हे पाहतोच, बॅटिंग पॉवर प्ले 5 ओव्हरपर्यंत तुम्ही तो कधी घेऊ शकता. रन झालेत 38 आणि आता बॅटिंग पॉवर प्लेमध्ये दोन्ही फलंदाज सचिन आणि त्रिमूर्ती गायकर. पाहूया कसा खेळ करतात. 2 मिनिटं जास्त घेतलेले आहेत 3 ओव्हर टाकत असताना. 17 मिनिटाचा वेळ घेतलाय, लक्षात घ्या. प्रांशी 11. ओव्हर नंबर 4 मध्ये अमोल गोलंदाजीसाठी. बॅटिंग पॉवर प्ले आहे. बॅटिंग पॉवर प्ले असल्यामुळे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील. राईट हँडेड बॅटर आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि 1 क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये सेट करण्यात आलाय. फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये. 2 मिनिटं जास्त घेतलेले आहेत. 17 मिनिटाचा वेळ घेतलाय 3 ओव्हर डिलिव्हर्ड करण्यासाठी. स्क्वेअर लेगला आता एक क्षेत्ररक्षक सजवला गेलाय डीपमध्ये. मिड विकेट आहे. मिड ऑन आणि मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये.
पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, आर्मर वेगाने बॉल टाकला अमोलने आणि तत्पूर्वी एक रन इथे कंप्लीट केली जाईल लेग बायच्या स्वरूपात. बिल्कुल आर्मर गन थी, टिप्पा खाने के बाद दाएं हाथ के बैट्समैन के लिए अंदर कटी थी. देखिए यहाँ पर प्रांशी 11 ठाकरे के पारा के पास एक ही चारा रह गया है कि विकेटें गुच्छों में लेनी होंगी. घ्याव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील. अगदी बरोबर उल्लेख केलाय. फुल टॉस यावेळेला डाऊन दी ग्राउंड ओव्हर द मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये घेत असताना त्रिमूर्ती गायकरच्या बॅटमधून चौकार. Class stroke, class typical power play shot, over goes the mid off for 4. यावेळेला वेग जास्त होता, शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर खाली, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. या लेवलला अशा झेल घेणं गरजेचं आहे. बाली ट्रॉफी तुम्ही खेळताय, अशा परिस्थितीमध्ये विकेट पाहिजेत. इथे रन देखील खर्च केलेले आहेत. 2 डबल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत आता स्कोर बोर्डवर 45. देखिए बॉडी लैंग्वेज बता रहा था कि इस कैच को पकड़ने में वो कामयाब नहीं होंगे. क्रिकेटमध्ये बॉडी लँग्वेजला खूप महत्त्वाचं स्थान आहे. तुमचे खांदे झुकलेले आहेत, तुम्ही कशा पद्धतीने खेळता, तुमचा कॉन्फिडन्स काय आहे, आत्मविश्वासाने खेळ करताय का, सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या. त्यावेळेला चांगला ड्राईव्ह, बॉल चाललाय गॅपमध्ये, एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु नाही संधी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 रन. What a stroke, dancing the track just past the wideish mid off, and ball is racing all the way to the wideish long off fence for 4. Great shot from Gaikar once more, try to hook that ball. Ball is traveling straight to wicket keeper and there will be no run. सईद भाई का हम हार्दिक स्वागत करते हैं. सईद भाई हमसे जुड़ चुके हैं. Great reply from Challenge Sport. इस मरतबा फिर आर्मर थी. चाइनामैन क्या गेंद की थी वहां पर. चाइनामैन, आइए देखते हैं. ये चाइनामैन देखिए, गजब की गेंद. ओवर समाप्त होते हुए 4 चैलेंज का स्कोर है. कुल 49 रन, 12 गेंदों में 12 रन चाहिए. 4 ओवर के लिए जो समय लिया गया है हमारी स्टॉप वॉच के मुताबिक 2 मिनट आपने ज़्यादा लिए, इस बात का ध्यान रहे. 22 मिनट ले चुके हैं. 49 रन, 61 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. त्याच्यामुळे आता इथून पुढे फक्त 12 रन करायचे आहेत. शगफ हवाई साहब हमारे बीच जुड़ चुके हैं. आपका तहे दिल से इस्तकबाल है. नोमान धांगे साहब आपका भी तहे दिल से इस्तकबाल है. गेंदबाजी के लिए दक्षत शिंगोले आए हैं. मगाशी चांगली बॉलिंग केली होती दक्षतने. शेवटचा बॉल जर वगळला त्याच्या त्या स्पेलमध्ये, पुन्हा एकदा त्याच्याकडे षटक सोपवण्यात आलं. 12 रन डिफेंड करायचे आहेत 12 बॉलमध्ये. रन बॉल इक्वेशन चॅलेंज स्पोर्ट्ससाठी सचिनने दमदार खेळ केला. त्रिमूर्ती देखील चांगला खेळलाय. दक्षत रनअप मध्ये थोडासा व्यत्यय, अंपायर सिग्नल डेड बॉल. (49) 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ऑन साइडला दिशा देत असताना डीप मध्ये लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग. एकच रन इथे कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 50. 11 रन करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. सचिन 21, त्रिमूर्ती 18. दोन्ही बॅटरचं चांगलं योगदान राहिलंय. चांगली भागीदारी, पार्टनरशिप इथे बिल्ट होत असताना महत्वाचं आहे क्रिकेटमध्ये पार्टनरशिप बिल्ट होणं, आणि ती इथे दिसते.
गॅपमध्ये बॉल चाललाय पॉइंटला. एक रन इथे मिळेल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 51. 51. पार्टनरशिपचा आपण विचार करत होतो. ती 35 रनची झाली आहे 19 बॉलमध्ये. 19 डिलिव्हरीजमध्ये 35. चांगली पार्टनरशिप या मॅचमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला चांगली लाईन. दक्षतने इम्प्रेस केलंय. रन 61च करायचे समोरच्या टीमला, परंतु घाम फोडलाय हे म्हणायला हरकत नाहीये. पडल्यानंतर सरळ राहिला बॉल, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. थोडीशी लेट मुवमेंट दक्षतच्या गोलंदाजीमध्ये नक्की दिसते. टेनिस बॉल म्हटल्यानंतर त्याला सीम वगैरे नसतो, त्याच्यामुळे जास्त स्विंग वगैरे तो तर बॉल होत नाही, परंतु लेट मुवमेंट आतमध्ये इन कटर, बाहेर ऑफ कटर, लेग कटर हे जर तुम्ही टाकले तर मात्र तुम्ही बॅटरला शांत ठेवू शकता. तो प्रयत्न इथे करावा लागेल. दक्षत चौथा बॉल या ओव्हरचा. शॉर्ट बॉल बॅकफुटला जात असताना जागा दिली. डीपमध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हरवरून आला डीपमध्ये कव्हर पॉइंटच्या दरम्यान. तोपर्यंत 1 रन मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. आता थोडंसं ऊर्जा दिसते फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 52. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये रन करायचेत 9. चांगला सामना. कमबॅक होईल का? दक्षतने जर हे 2 बॉल चांगल्या टप्प्यावर टाकले तर मॅचमध्ये येऊ शकतात प्रांशी स्पोर्ट्स, प्रांशी 11. तो प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल दक्षतचा. 8 बॉल 9 रन. फुलर लेनचा बॉल होता, खोदून काढलाय ऑन साइडला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं. सेकंड रन धोक्याची आहे. धोक्याची घंटा लागलेली होती आणि अशाच परिस्थितीमध्ये फलंदाज बाद. स्वागत बाली ट्रॉफी मध्ये. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असं म्हणायला हरकत नाहीये. बाली ट्रॉफी मधला हा सामना रोमहर्षक परिस्थितीमध्ये चाललाय. सिटी क्रिकेटचे सामने देखील आता रंगायला सुरुवात झालेली आहे. ग्रामीण क्रिकेटच्या मॅचेस तर चांगल्या रंगतात बाली ट्रॉफी मध्ये. सिटी क्रिकेटचा हा सामना उलटफेर पाहायला चाललोय का? 53 रन झालेत. लास्ट बॉल या ओव्हरचा. आता पहा ऊर्जा दिसते फिल्डिंग मध्ये, कॉन्फिडन्स दिसतोय फिल्डिंग मध्ये. नवीन बॅटर पवन केने, A1 पवन नॉन स्ट्रायकिंग एंडला. लास्ट बॉल दक्षतचा. रन झाले 53. रन करायचे 8 7 बॉलमध्ये. शॉर्ट बॉल होता. डीप मध्ये फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला. 1 रन कंप्लीट होते. थ्रो येतोय. ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 5चा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 54. आणि आता सामना जिंकण्यासाठी 6 बॉलमध्ये रन करायचे 7. 6 चेंडू 7 रन. 6 गेंदे 7 रन. सामना आता कमालीचा रंगतोय. एक्स्ट्रा टाइम घेतलाय, त्याच्यामुळे एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा सजवावा लागेल. तर 2 मिनिटं जास्त घेतलेले आहेत, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेअर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. तर 2 मिनिटं एक्स्ट्रा घेण्यात आलेले आहेत प्रांशी स्पोर्ट्स कडून. त्याच्यामुळे तुम्हाला आता एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. त्याचं कारण आहे 7:17 इनिंग सुरू झाली होती. 7:44 7:45 आता झालेत. त्याच्यामुळे जास्त आता 2.5 मिनिटं 3 मिनिटं तुम्ही घेतलीत. फास्ट खेळा. शेवटच्या ओव्हरमध्ये आशिष.
6 बॉलमध्ये 7 रन हे समीकरण 1-2 मिनिटाचा वेळ देखील या स्पर्धेमध्ये तुम्ही जास्त घेऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला भुर्दंड भरावा लागतो. मॅनेजमेंट अतिशय योग्य आहे. बाली ट्रॉफीची शिस्त आहे. बाली ट्रॉफीमध्ये पहिलाच बॉल शॉट टाकलाय, बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, मेजवानी होती. हाय तो सिक्सर. आतमध्ये जात असताना मेजवानी होती, शॉर्ट बॉल मागच्या पायावर वेट ट्रान्सफर केलं, दे घुमाके, सिक्सर. 6 धावा मिळतात. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 61 रन दूर संघ विजयापासून चॅलेंज स्पोर्ट्स. यावेळेला फक्त दिशा दिली आहे, बॉल हवेत आहे आणि फिल्डरने झेल सोडलाय मिड ऑनला. सामना फिनिश, सामना इथे जिंकलाय चॅलेंज स्पोर्ट्स या संघाने. अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स, हॅडलक टीम प्रांशी स्पोर्ट्स. आता सामना इथे संपलाय. एक वेळा नजर टाकूया स्कोर बोर्डवर, समरीवर, मॅच समरीवर, परंतु त्याच्या नंतर लगेचच जाऊया आमच्या प्रेझेंटेशन सेरेमनीसाठी. तिथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित आहेत सिद्दीक भाबे आणि त्यांच्या बरोबरीने मनीष पाटील सर. धन्यवाद कुणाल. आइए दोस्तों, स्वागत है आप सभी का आए दिन बाहर के बाली ट्रॉफी 2023 में अल्ताफ बाली और पायनियर स्पोर्ट्स क्लब की तरफ से. दोस्तों, सबसे पहले हम हमारे तमाम ओनर्स का तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे, आभार व्यक्त करेंगे, हार्दिक स्वागत करेंगे जिन्होंने बाली ट्रॉफी में हमें आउटस्टैंडिंग सपोर्ट किया है. तो चलते हैं हमारे तमाम ओनर्स के शुक्रिया की तरफ. मेरे साथ मनीष पाटिल. तर आम्ही आभार व्यक्त करतोय मांगीलाल पालीवाल, रोकडा रास्ता, ज्यांनी आम्हाला फर्स्ट प्राईज स्पॉन्सर केले सिटीसाठी. रोकडा रास्ता म्हणजेच पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग. तुम्हाला जर निवडायचं आहे तर आपण रोकडा रस्त्याला नक्कीच निवडू शकता. त्यानंतर आम्ही आभार व्यक्त करतोय कोंडा गाजंगी साहेबांचं, ज्यांनी आम्हाला सेकंड प्राईज स्पॉन्सर केले सिटी फॉर्मॅटचं. आम्ही आभार व्यक्त करतोय सुरेश म्हात्रे साहेब, म्हणजेच ज्यांना बाळा मामा या नावाने ओळखलं जाते, ज्यांनी आम्हाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस स्पॉन्सर केले ग्रामीणचं. त्यांचं आम्ही ग्रामीण सरमाळचं आभार व्यक्त करतोय. त्यानंतर रणधीरजी म्हात्रे आणि सुधीरजी म्हात्रे RK बिल्डर्स यांच्या वतीनं द्वितीय पारितोषिक आम्हाला ग्रामीणचं पुरस्कृत झालेलं आहे, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर गोल्डन जोडी बाळा पाटील आणि सदा पाटील यांनी 40+ दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आम्ही आभार व्यक्त करतोय रुपेशजी जाधव ढोळेचे, ज्यांनी 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस ग्रामीणचं आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. टॉस बॉक्स आपण AA भारत गॅस म्हणजेच सन्माननीय जावेद दळवी एक्समेयर आणि सन्माननीय अजबर बोळिंजकर यांच्या वतीनं स्पॉन्सर झालेलं आहे. प्लेयर्स पेव्हिलियन्स आपण जे पाहतायत ते सन्माननीय फरहानजी पटेल आणि इरफानजी भुरे यांच्या वतीनं पुरस्कृत झाले. आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आम्ही आभार व्यक्त करतोय सतनाम लाईट हाऊस पंकज भाई यांचं आभार व्यक्त करतोय दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल, सहकार्याबद्दल. आम्ही आभार व्यक्त करतोय O2 लाईव्ह पॅकेज ड्रिंकिंग वॉटर, ज्याचे प्रोप्रायटर आहेत शाहिद पापासाहेब आणि फैयाज अन्सारी साहेब. पाण्याची व्यवस्था त्यांनी या स्पर्धेला उपलब्ध करून दिलेली आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय सन्माननीय महेशजी चौगुले साहेब MLA आहेत आणि त्यांचा आम्ही महेश चौगुले साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्ही आभार व्यक्त करतो SK स्पोर्ट्स महापोली शादाब कोतकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल, सहकार्याबद्दल. आम्ही आभार व्यक्त करतोय रवी सावंत साहेबांचं, ज्यांनी योगा मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या स्पर्धेला दिलेलं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय ॲक्रेलिक आर्ट टू पलनभाई, ज्यांनी मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेल्या आहे. आम्ही आभार व्यक्त करतो आमचे ड्रेस स्पॉन्सर म्हणजेच बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्कचे सन्माननीय दयानंद चोरगे साहेब, सन्माननीय वीरेन चोरगे साहेब आणि सन्माननीय विराज चोरगे साहेब. आम्ही आभार व्यक्त करतोय अनंत ठाकरे साहेब आणि सुभाष ठाकरे साहेबांचं, ज्यांनी मला मॅन ऑफ द मॅचसाठी गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय करसंजी फुलेरे साहेबांचं आणि भाऊ म्हात्रे साहेबांचं, ज्यांनी स्वर्गीय वंदना म्हात्रे यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. आम्ही आभार व्यक्त करतोय विशेष सहकार्याबद्दल 70 स्पोर्ट्सचे तारीफ सय्यद यांचं. आम्ही आभार व्यक्त करतोय जान्हवी इथनिक स्टुडिओ, जान्हवीज टेक्स्टाईल अँड कलेक्शन, ज्याचे मालक आहे सन्माननीय नरेशजी निपुरते आणि सन्माननीय नितेशजी गोरसे. आम्ही आभार व्यक्त करतोय रोलेक्स मेडिकेअरचे, ज्यांच्या वतीने आपण टॉस विनर कॅप्टनसाठी खूप चांगली मेडिकिट बॅग देतोय, फहादजी दळवी आणि मनसबजी मुल्ला. धन्यवाद. डी साकारिया सूट एंड शेरवानी शादी ब्याह का एक मरकज़, चेतन साकारिया और सादिक भाई, आप दोनों का बहुत शुक्रिया. AA मोबाइल स्टोर, मोबाइल दुनिया का बड़ा नाम, अबुल्ले संसारी और अली खरबे, आप दोनों का बहुत शुक्रिया.
सैयद अफजल सिटी फॉर्मेट में मैन ऑफ द सीरीज बाइक स्पॉन्सर रॉयल मोटर्स, रॉयल लोगों की पसंद, बहुत शुक्रिया। इरफान अदीस अंसारी रॉयल बिल्डर एंड डेवलपर, आपका बहुत शुक्रिया। गौरी फार्म सेंटर आपके घरों को रखे जाजिबुल नज़र, महबूब गौरी आपका शुक्रिया। बिस्मिल्लाह मोटर्स, मोटर्स हो तो बिस्मिल्लाह मोटर्स की, रिजवान फ़कीर साहब आपका बहुत शुक्रिया। शिव शंकर जूस सेंटर आपको रखे हमेशा ठंडा व ताज़ा, राहुल गुप्ता जी आपका विशेष आभार। अमन ग्रुप दामनगढ़ नाका, जुनेद पटेल और मक्की पटेल आप दोनों का शुक्रिया। डबल एस टूर्स एंड ट्रैवल्स, दुनिया में सैर कीजिए सलमान भोजे के साथ, आपका शुक्रिया। साथ ही साथ के फ्रीड एंड एमजे स्पोर्ट्स का बड़ा नाम, रजी कुमारी और गैसुद्दीन शेख आपका शुक्रिया। नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स स्पेशल फॉर हिल स्टेशन एंड कश्मीर टूर, साहिबा मोमिन का शुक्रिया। जीबी स्पोर्ट्स, जीतू भाई आपका विशेष धन्यवाद, जिन्होंने हमें ओपन फॉर्मेट में मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक स्पॉन्सर की है। आरडी धाबा, विनोद पाटिल जी आपका विशेष धन्यवाद। तनिष्का एंटरप्राइजेस, आनंद नायडू जी आपका विशेष धन्यवाद। ओम साई एंटरप्राइजेस, एचजी स्पोर्ट्स खानीवली, सचिन गोडविंदन, शेखर दलवी आपका विशेष धन्यवाद। तेजस पाटिल आपका विशेष धन्यवाद। अगड़ी राजा प्रतिष्ठान पोगांव, जिन्होंने हमें ग्रामीण में मैन ऑफ द सीरीज बाइक स्पॉन्सर की है। केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटिल साहब और उनके पूरे परिवार का विशेष धन्यवाद। कालेर का दिलेर सुजीत तात्या पाटिल साहब आपका विशेष धन्यवाद। माजी आमदार रुपेश मात्रे जी आपका धन्यवाद। लॉइन ऑफ भिवंडी संजय मात्रे आपका धन्यवाद। अज्जू पटेल अर्जोली आपका शुक्रिया। शरफ मुल्ला बोरियोली परगा आपका शुक्रिया। और सूरत थोड़ाट साईं पैलेस आपका विशेष धन्यवाद। ये वो लोग हैं जिनकी वजह से बाली ट्रॉफी में रंग है और बाली ट्रॉफी सुपर से ऊपर भी है। आइए हम इस प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए आवाज़ देना चाहूँगा मैं हमारे गेस्ट ऑफ ऑनर रोलेक्स मेडिकेयर के फाद दलवी जयवंत ठाकरे साहब, विष्णु ठाकरे साहब, डॉक्टर जरार खरबे, अशफाक पनवेलकर, नईम शेख और दिनेश चौगले। वेलकम नईम शेख, वेलकम फाद, वेलकम दिनेश। विष्णु ठाकरे, जयवंत ठाकरे एंड हमारे डॉक्टर साहब जरार खरबे एंड अशफाक पनवेलकर। आइए शुरुआत करते हैं कैच ऑफ द मैच से। तर कैच ऑफ द मैच स्पॉन्सर बाय गौरी फार्म सेंटर, महबूब गौरी, और खिलाड़ी का नाम है ज्याने अत्युच्च दर्जाचं यशस्वी केलं, प्रशांत पाटील इज द बेस्ट कॅच ऑफ द डे ऑफ दिस मैच। प्रशांत पाटिल उर्फ गोटिया। आइए फाद दलवी रोलेक्स मेडिकेयर के हाथों से हम आपको ये पीलो दे रहे हैं। अल्ताफ बाली ने पहली मर्तबा टेनिस क्रिकेट में इनाम लाया बेस्ट पावर प्ले परफॉर्मेंस ऑफ द मैच एंड द अवॉर्ड्स गोज टू। पॉवर प्ले मध्ये फलंदाजी तर नाही पण गोलंदाजी दर्जेदार पाहायला मिळाली। 1 षटक 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट। पवन केणे इज द प्लेयर बेस्ट पावर प्ले। एवन पवन आपको हम रिस्ट वॉच दे रहे हैं जो हमें कृष्णा गाजंगी ने स्पॉन्सर की है। जेडपी मेंबर नईम शेख के हाथों से कृष्णा गाजंगी स्पॉन्सर ये रिस्ट वॉच हम दे रहे। वेल डन पवन एंड ऑल द बेस्ट। नाउ टाइम फॉर द मैन ऑफ द मैच एंड मैन ऑफ द मैच अवॉर्ड्स गोज टू। ज्याने 30 धावांची नाबाद खेळी खेळली तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय या बाली ट्रॉफीच्या या महत्त्वपूर्ण सामन्याचा। सचिन भोईर इज द मॅन ऑफ द मैच। वंडर बॉय ऑफ शेलार एंड द कैप्टन ऑफ चैलेंज स्पोर्ट सचिन कम्फर्ट प्लीज। सबसे पहले हम जयवंत ठाकरे के हाथों से अनंता ठाकरे और सुभाष ठाकरे स्पॉन्सर ये गिफ्ट हैम्पर देंगे। उसके बाद हम विष्णु ठाकरे के हाथों से करसन फुलोड़े और भाऊ मात्रे स्पॉन्सर ये गिफ्ट हैम्पर दे रहे हैं। अशफाक पनवेलकर के हाथों से शिव शंकर जूस सेंटर
स्पॉन्सर राहुल गुप्ता, स्पॉन्सर है जूस, ये गिफ्ट टेम्पर दे रहे हैं। सचिन आप बिंदास नीचे रखिए। आप हमारे डॉक्टर जरार खरबे सिल्वर मेडल नहीं, गोल्ड मेडल नहीं, पॉइनियर मेडल पहनाते हुए, पॉइनियर स्पॉन्सर। दिनेश चौगले परफ्यूम दे रहे हैं, पॉइनियर स्पॉन्सर, बाली ट्रॉफी की खुशबू। सतनाम इलेक्ट्रिक का 30% डिस्काउंट वाउचर नईम भाई के हाथों से दे रहे हैं, नईम शेख जिला परिषद सदस्य। एसके स्पोर्ट्स मापोली शादाब कोतकर स्पॉन्सर ये कैप पिना रहे हैं, फाद दलवी रोलेक्स मेडिकेयर के हमारे। आइए फाद और नईम शेख से मैं रिक्वेस्ट करता हूं कि एक्रेलिक आर्ट 2 पल्लन भाई स्पॉन्सर ये खूबसूरत ट्रॉफी आपको देना है सचिन भोईर को। आला रे आला सचिन आला। बहुत बहुत धन्यवाद तमाम मेहमानों का हमसे जुड़ने के लिए। आइए सचिन, फर्स्ट ऑफ ऑल मैनी कॉन्ग्रेचुलेशन, चैलेंज डिजर्व अ वेरी गुड विक्ट्री एंड यू प्लेड अ फंटास्टिक नॉट। क्या लगता है सचिन के बाली ट्रॉफी का पहला मैच खेलकर कैसा सेटिस्फैक्शन है?